सर्वप्रथम जय महाराष्ट्र. तुम्ही हा प्रभाग क्रमांक 173 बघितला असेल. वॉर्ड नंबर 173 मुंबईमध्ये. हा वॉर्ड तर पहिला फेमस झाला कारण इथे BJPचे जे उमेदवार होते त्यांना OB फॉर्म देण्यात आला. तो परत घेतला गेला आणि रात्री तो शिंदे गटाला गेला. पण त्या भाजपच्या उमेदवाराने जी अक्कल लढवली एक आणि निवडणूक आयोगचा जो कारभार, त्या पट्ट्याने कलर झेरॉक्स AB फॉर्मचा आधीच घेऊन ठेवला होता. त्याला आधीच कल्पना होती की जो AB फॉर्म त्याला भेटला आहे तो घेतला जाईल परत. त्याने आधीच AB फॉर्मवर आधीच झेरॉक्स करून ठेवली आणि त्याच्या बायकोनी ती मग उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक आयोगाने काही बघितलं नाही आणि त्यांच्या इथे उमेदवारला BJPचं सिम्बॉल पण मिळालं. तर याच्यामुळे हा फेमस झालेला वॉर्ड आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये हा फेमस झाला की थेट शिंदे गटाचे आहेत, तिकडे ते माजी नगरसेवक आहेत आणि हे भाजपवाले प्रचार करत होते. बघता बघता हे भाजपवाल्यांनी 50 खोके एकदम ओकेचे घोषणा चालू केल्या. 50 खोके एकदम ओके, जी टॅगलाईन खूप आधी फेमस झाली होती ज्यावेळी शिंदे गट बाहेर पडला होता त्यावेळी. तर त्यांना 50 खोके एकदम ओके म्हणून अजून तर फेमस झालं की भाजपवालेच आता बोलायला लागले. त्यांना आधी शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे बोलायचे, आता तर डायरेक्ट BJPवालेच बोलायला लागले यांना. म्हणून दुसऱ्या ह्याच्यात आमचं वॉर्ड हा 173 वॉर्ड खूप फेमस झाला. मूळ प्रश्न राहिले बाजूला. रस्त्यांची अवस्था बेकार, बिल्डिंगची अवस्था बेकार, एरियामधला जो फुटपाथ नाही, गटर नीट नाही, पावसात पाणी तुंबतं, त्याबद्दल काहीच नाही. यांचं भलतंच चाललं आहे. इथे एक उमेदवार आहे, त्याने तो एक खोके चोर 7-8 खोक्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होता. ऑगस्ट महिन्यात लगेच शिंदे गटात 7 खोक्यात डील. तुम्ही तिकडे प्रत्येक 173 कोण तिकडच्या लहान मुलाला विचारलं ना किती किती खोक्यात गेला, ते जनता सांगेल की बाबा हा गेला आमचा 11 खोक्यात.